सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे शीतल साकोरे. या चॅनलमध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओज व स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज तयार करून मी अपलोड केलेले आहेत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला भेट द्या व सबस्क्राईब करा. या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024 इयत्ता तिसरीचा भाषा व गणित विषयाचा हा पेपर आहे. या अगोदर मी 2023 व 2022 सालच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. त्याही तुम्ही जाऊन चॅनलवर चेक करू शकता. ही परीक्षा 150 गुणांची असून यामध्ये 75 प्रश्न आहे आणि यासाठी वेळ होती 12 ते 1.5. यामध्ये विभाग 1 मराठी विषयासाठी 25 गुण असून 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी मराठी विषय आहे. प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. दारणा, प्रवरा, वैनगंगा व मांजरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीची लांबी 1450 किलोमीटर आहे. गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे असून कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे जायकवाडी धरण या नदीवर आहे. गोदावरीतील पाणी ऋतुमानानुसार कमी जास्त होत राहते. गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड व नांदेड या जिल्ह्यातून वाहते. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी व जीवनदायिनी आहे. या नदीच्या खोऱ्यात खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे सापडले आहेत. यावर आधारित प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर या ठिकाणी उत्तर आहे गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 आहे वरील उतार्यासंबंधी योग्य विधान कोणते? तर यामध्ये पहिला पर्याय आहे जायकवाडी हे मातीचे धरण गोदावरी नदीवर आहे. या ठिकाणी आहे खंडातील सर्वात मोठे मातीचे जायकवाडी धरण या नदीवर आहे. आणि त्यानंतर पर्याय क्रमांक क गोदावरी खोऱ्यात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. तर या ठिकाणी नदीच्या खोऱ्यात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 3 खालील शब्दांच्या यादीत एकूण किती अशुद्ध शब्द आहेत? यामध्ये बक्षीस, साहित्यिक, निसर्ग, पिशवी आणि कौतुक हे 5 शब्द अशुद्ध आहेत. याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4 आहे खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. यामध्ये अधोरेखित शब्द आहे फांदी, ती फांदी म्हणजे याचं लिंग आहे स्त्रीलिंग पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 व 6 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. या ठिकाणी कविता काळजीपूर्वक वाचायची आहे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भीर 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 त्या तालावर गाणी अमुचे जुळे, कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले, फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 5 वरील कवितेत अवनी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे?
तर या ठिकाणी हसते धरती फांदीवरती. धरती हा शब्द या ठिकाणी अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? तर पहिल्याच ओळीमध्ये आहे, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमुचे जुळे. म्हणजे अंगावर प्राजक्ताची फुले पडल्यावर मुलांचं गाणं जुळून येणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. सोबतचे चित्र पहा, त्या चित्रातील प्राण्याचा निवारा व पिल्लू अनुक्रमे कोणते ते पर्यायातून शोधा. या ठिकाणी वाघाचे चित्र आहे. वाघ हा गुहेत राहतो आणि त्याच्या पिल्लाला बच्चा किंवा बछडा असे म्हणतात. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यांतील भविष्यकाळी वाक्य ओळखा. यामध्ये पर्याय नंबर 3. आदर्श शाळेत पुढच्या महिन्यात विज्ञान प्रदर्शन भरणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेल्या शब्दकोड्यात पर्यायातील कोणती अक्षरे अनुक्रमे लिहिल्यास 4 ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 मधली मगर, विमान, आवळा आणि खडक म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य होणार आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले आहेत? अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आले? म्हणजे या ठिकाणी स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम म्हणजेच पर्याय क्रमांक 4 फक्त अ, ब आणि ड. प्रश्न क्रमांक 11. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. कोळसा उघडावा तितका काळाच. याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 1. एखाद्या दुष्ट माणसाची कितीही चौकशी केली तर त्याची अधिकाधिक दुष्कृत्य समोर येतात. प्रश्न क्रमांक 12. मनुली व नयना दप्तर घेऊन रिक्षाने शाळेत गेल्या. या वाक्यात नाम नसलेला शब्द पर्यायातून शोधा. तर पर्याय क्रमांक 3. गेल्या हा शब्द क्रियापद आहे, तो नाम नाही. प्रश्न क्रमांक 13 व 14 साठी सूचना. खालील संवाद वाचा व त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. बाबा बाहेरून आले. त्यांनी माधवला बोलावले आणि म्हणाले, माधव हे घे पेढे. कशाचे बाबा हे पेढे? अरे, आपल्या अरविंदानं आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवं दुकान उघडलं. माधव हसून म्हणाला, वा बाबा, आज पेढ्यांची चंगळ झाली. तुम्हाला ठाऊक आहे ना, आमच्या शाळेची नवी इमारत गांधी पटांगणावर होणार आहे. आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. सारे विद्यार्थी जमले होते. महापौरांनी पूजा केली, मग पेढे वाटले. बाबा, आजच्या मुहूर्ताला इतकं महत्त्व का हो? आज दसरा आहे ना, विजयादशमी. आज नवरात्र संपलं. सायंकाळी शिलंगणाला जायचं, सोनं लुटायचं. म्हणजे ती पानं ना आपट्याच्या झाडाची. यावर आधारित प्रश्न क्रमांक 13. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कोणी केले? तर या ठिकाणी महापौरांनी पूजा केली. म्हणजेच महापौरांनी शाळेच्या इमारतीचे पूजन केले. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14. वरील संवाद किती जणांत आणि कोणत्या दिवशी घडला? यामध्ये फक्त बाबा आणि माधव या दोघांमध्येच हा संवाद घडलेला आहे आणि तो विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. खालील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. ससे अनेकवचनी आहे, रस्ते अनेकवचनी, झाडे अनेकवचनी. मात्र गाणे या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे, गाणी. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मदत करणे म्हणजे हातावर तुरी देणे. ही अयोग्य जोडी. हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे किंवा निसटणे, निसटून जाणे. प्रश्न क्रमांक 17. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीताई हा ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द नसलेल्या जोडीचा पर्याय शोधा. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. सुंदर, छान. प्रश्न क्रमांक 19. पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. तर सिनेमाच्या कथा लिहिणारा असतो तो पटकथा लेखक, कथा सांगणारा असतो कथाकार. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 20. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कोणता ध्वनिदर्शक शब्द वापरल्यास अर्थपूर्ण वाक्य तयार होईल तो पर्याय शोधा. सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होती. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 21. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनामाचा पर्याय निवडा. आम्ही सहलीसाठी मुंबई येथे जाणार आहोत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22 मध्ये खालील शब्दगटामध्ये एकूण किती जोडशब्द नाहीत? तर या ठिकाणी कामधंदा, सगळे सोयरे, लाकूड फाटा आणि ओबडधोबड हे जोडशब्द आहेत. मात्र पैलवान आणि आठवडा हे 2 जोडशब्द नाहीत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 ते 25 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. प्रश्न क्रमांक 23. वाचन प्रेरणा दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. तर वाचन प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. त्याच दिवशी हात धुवा दिन, जागतिक हात धुवा दिनही साजरा केला जातो. लक्षात ठेवायला ही तारीख सोपी आहे. प्रश्न क्रमांक 24. या दिवशी टिंबटिंब यांची जयंती असते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तानेच वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर विभाग 2 गणित विषयासाठी असणार आहे. त्यामध्ये 50 प्रश्न असून गुण 100 असणार आहेत. प्रश्न क्रमांक 26. अपूर्णांक व त्याचे वाचन यांची योग्य जोडी कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3/7. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी राहील? स्थानिक किंमत सर्वात कमी राहण्यासाठी तो अंक एकक स्थानी असणे गरजेचे असते. याचं उत्तर राहील 804. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28. संस्कार 608 ही संख्या लिहिताना 0 विसरला तर तयार झालेली संख्या कितीने कमी होईल? मूळ संख्या आहे 608. तो 0 लिहिण्यास विसरल्यास 68 ही संख्या तयार होईल. मी इथं दिल्याप्रमाणे 608 वजा 68 म्हणजे 540ने त्याची संख्या कमी होणार आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 29 मध्ये 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? बऱ्याच मुलांची गफलत होते. त्यांनी 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो असं पाठ केलेलं असतं. मात्र या ठिकाणी 2 अंकी संख्यांमध्ये विचारलेले म्हणजे 100 या संख्येमधील 2 शून्य गाळणे गरजेचं आहे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त आहे? तर या ठिकाणी अ आणि क पर्यायाची आकृती बंदिस्त आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि क. प्रश्न क्रमांक 31. अकोले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास बुधवारी 240, गुरुवारी 307 व शुक्रवारी 125 विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर प्रदर्शनास एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? या ठिकाणी 240 अधिक 307 अधिक 125 म्हणजे उत्तर येणार आहे 672. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32. खालील आकृती एकूण किती रेषांनी सममित होणार आहे? तर दिलेल्या आकृतीमध्ये उभी सममित म्हणजे उभी जर घडी घातली तरच ही आकृती एकमेकांना तंतोतंत जुळणार आहे. म्हणजे एकाच रेषेने ही आकृती सममित होणार आहे. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4 843, 817, 769 आणि 697. प्रश्न क्रमांक 34. एका संख्येचा पावभाग 24 आहे. तर ती संख्या कोणती? संख्येचा पावभाग 24 आहे. तर असे 4 भाग केल्यास ती एकूण संख्या तयार होईल म्हणजे 24 चोक 96. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. यामध्ये पर्याय नंबर 3 14 चोक 56 ही योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. चेंडू दिलेला आहे त्याचा पृष्ठभाग हा वक्र असतो. प्रश्न क्रमांक 37. 1,000 बरोबर किती दशक? तर या ठिकाणी माझ्या क्लुप्तीनुसार 10 शेवटचा 10 म्हणजे दशक एवढं लक्षात ठेवायचं. मग 1,000 1000
त्यातील शेवटचा 0 म्हणजे दशक स्थान घेतलं तर इकडे शिल्लक 100 राहत आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 6 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 39, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे 4.25 लिटर, म्हणजे 4750 मिलीलिटर नसून तर ते 3750 मिलीलिटर येईल. ही चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40, अहमदनगरहून साताऱ्याला जाण्यास 6 तास लागतात. त्याच्या निम्मा वेळ अहमदनगरहून बीडला जाण्यास लागतो. तर अहमदनगरहून बीडला जाण्यास किती वेळ लागतो? 6 तासाच्या निम्मा वेळ म्हणजे 3 तास. एका तासामध्ये 60 मिनिटे म्हणजे 60 गुणिले 3 बरोबर 180 मिनिटे लागणार आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 41, घन व इष्टिका चितीच्या कडांची संख्या अनुक्रमे किती असते? या ठिकाणी वर मी आकृती काढून दिलेली आहे. घन आणि इष्टिका चिती, घनालाही 12 कडा असतात आणि इष्टिका चितीला देखील 12 कडा असतात. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येस 2, 3, 5 आणि 10ने निशेष भाग जातो? या ठिकाणी 360 या संख्येला 2ने भागल्यास उत्तर 0 येतं, 3ने भागल्यास उत्तर 0 येतं, 5ने भागल्यास बाकी 0 येते आणि 10नेही भागल्यास बाकी 0 येते. म्हणजे या चारही संख्यांनी 360ला निशेष भाग जातो. म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43, 17°-23 वजा 11°-23. या ठिकाणी गणित केलेलं आहे मी. 17/23 वजा 11/23 बरोबर 6/23. प्रश्न क्रमांक 44, 20 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? तर या ठिकाणी मी आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका बाजूची चौरसाची लांबी आहे 20, म्हणजे एकदा कुंपण घालण्यासाठी त्याला 80 मीटर तार लागेल. यामध्ये परिमिती काढावी लागते. तसंच दुपदरी म्हणजे तिथे 80 मीटर तार लागेल, म्हणजे दोन्ही मिळून 160 मीटर तार लागणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45, 37 पेन 7 मुलांना समान वाटले तर किती पेन शिल्लक राहतील? तर याचं उत्तर राहील 37/7, बाकी असेल 2, म्हणजे 2 पेन शिल्लक राहतील. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? तर या ठिकाणी चौरसाचे सर्व कोण लघु कोण असतात हे चुकीचं आहे. चौरसाचे सर्व कोण हे काटकोनच असतात. काटकोणापेक्षा लहान कोणाला विशाल कोण न म्हणता त्याला लघु कोण म्हणतात. आणि त्रिकोणाला 4 कोण असतात हे चुकीचे विधान आहे. त्रिकोणाला 3 कोण असतात. तर या ठिकाणी म्हणजेच त्रिकोणाला 3 बाजू व 3 शिरोबिंदू असतात हे विधान बरोबर आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47, सन 2022ची सुरुवात शनिवारने झाली तर 3 जानेवारी 2023 रोजी कोणता वार येईल? वर्षाची सुरुवात 1 जानेवारीने होते, म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी शनिवार, म्हणजेच 31 डिसेंबर 2022ला देखील शनिवारच असेल. मग 1 जानेवारीसाठी रविवार, 2 जानेवारी सोमवार आणि 3 जानेवारीसाठी या ठिकाणी मंगळवार असणार आहे. प्रश्न क्रमांक 48, ही माझ्या क्लुप्तीनुसार मी काढते. याच पद्धतीनं मी आकृतीतील त्रिकोण चौकोनांची संख्या काढत असते. या ठिकाणी जेवढ्या आकृत्या दिसतात त्यामध्ये अंक मांडून घेतलेत आणि त्यानुसार मी त्रिकोण काढलेले आहेत. मग या ठिकाणी 1 अंक असणारे त्रिकोण म्हणजे 1 मध्ये 1 त्रिकोण तयार होतो, 2 मध्ये 1, असं 1, 2, 4, 5, 6, 7 एकूण 6 त्रिकोण तयार झाले 1 अंकी संख्येचे. त्यानंतर 2 अंकी संख्येपासून 23 या संख्येपासून 1 त्रिकोण, 45 या संख्येपासून 1 त्रिकोण, 56 या संख्येपासून 1 त्रिकोण, 47 या संख्येपासून 1 त्रिकोण आणि 76 या संख्येपासून 76 माझं लिहायचं राहिलं बघा इथे. शहात्तर या संख्येपासून 1 त्रिकोण, असे एकूण 11 त्रिकोण तयार होत आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता आहे?
तर या ठिकाणी 7/21, 13/39, 9/26 हे सर्व छेदाधिक अपूर्णांक आहेत. मात्र पर्याय क्रमांक 2 हा अंशाधिक अपूर्णांक आहे, तो गटात न बसणारा या ठिकाणी ठरेल. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी सर्वात महाग वस्तू कोणती आहे? तर या ठिकाणी अर्धा किलो शेंगदाणा 70 रुपये म्हणजे 1 किलोची किंमत 140 रुपये झाली. पाव किलो खोबरे 50 रुपये म्हणजे त्याची किंमत 200 रुपये झाली. 5 किलो साखर 200 रुपये म्हणजे 1 किलोची किंमत झाली 50 रुपये. 1.5 किलो साबुदाणा 120 रुपये म्हणजे 1 किलो साबुदाण्याची किंमत झाली 80 रुपये. म्हणजे सर्वात महागडी 1 किलोची वस्तू असणार आहे खोबरे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 51, खालील पर्यायातील अयोग्य जोडी कोणती? तर या ठिकाणी पहिली आकृती जी आहे ती किरण आणि दुसरी ब आकृती आहे काटकोन, ती लघुकोन आहे. म्हणजे अ आणि ब हे चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52, पीटरला गायन स्पर्धेसाठी दुपारी 1:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु तो पाऊण तास लवकर पोहोचला, तर तो किती वाजता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला? तर 1:30 मधून परत 45 मिनिटे मागे केल्यास 12:45 तो पोहोचला. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर बरोबर नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या पदावलीचं उत्तर असणार आहे. पहिल्यांदा गुणाकार 10 × 5 50 अधिक 8 58 याचं उत्तर असणार आहे. मात्र या ठिकाणी 90 दिलेलं आहे, ही चुकीची पदावली आहे. प्रश्न क्रमांक 54, क्ष अधिक क्ष अधिक क्ष अधिक क्ष अधिक क्ष बरोबर 75. तर क्षची किंमत 75पेक्षा कितीने लहान आहे? या ठिकाणी क्षची किंमत काढली असता 15 निघते. मग ह्या क्षची किंमत ही 75पेक्षा कितीने कमी आहे? तर 75 वजा 15 60 उत्तर येणार आहे. ती 60ने कमी असणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. या ठिकाणी फरक दिलेला आहे 3 आणि 13 मध्ये 10चा, 33 मध्ये 20चा, 33 63 30चा. म्हणून 63 आणि येणाऱ्या संख्येमध्ये 40चा फरक असणार आहे. म्हणून 63 अधिक 40 याचं उत्तर येणार आहे 103. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 56, खालील चित्ररूप माहितीचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. या ठिकाणी प्रश्न आहे, अनेक बिया असलेली फळे आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या. तर या ठिकाणी पपई, पेरू आणि कलिंगड ही अनेक बिया असलेली फळे आहेत. त्यांची एकूण बेरीज येत आहे 17. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 57, खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. यामध्ये 5 शतक म्हणजे 500 अधिक 255 म्हणजे येत आहे उत्तर 755. आणि 1 सहस्र वजा 245, 1 सहस्र म्हणजे 1000, 1000 वजा 245 755 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर हे चिन्ह चौकटीत येणार आहे. प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 10 रुपयाच्या 2 नोटा व 5 रुपयांची 7 नाणी एकूण 55 रुपये होत आहेत. 20 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 100 रुपये. 1 रुपयांची 80 नाणी म्हणजे 80 रुपये. 5 रुपयांच्या 6 नोटा व 2 रुपयांची 10 नाणी म्हणजे 50 रुपये. म्हणजे सर्वात जास्त रक्कम आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59, सोबतच्या आकृतीत उदाहरणात त्रिकोण व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? या ठिकाणी मुले गफलत करतात. आधी त्रिकोण दिला आहे आणि नंतर चौकोन दिलेला आहे. मात्र आकृतीमध्ये म्हणजे उदाहरणामध्ये पहिल्यांदा चौकोन आणि नंतर त्रिकोण दिलेला आहे. म्हणून पहिला त्रिकोणासाठीचा आणि दुसरी संख्या असणार आहे ती चौकोनासाठीची. या ठिकाणी पर्याय 2 मधली त्रिकोणाच्या जागी 2 हा अंक लिहिल्यास आणि चौकोनाच्या जागी 6 हा अंक लिहिल्यास उत्तर 444 येणार आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60, 569 या संख्येच्या पुढची विषम संख्या अंकात कशी लिहाल? 569च्या पुढची विषम म्हणजे 571 ही संख्या येणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 61, खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू असतात? तर आकृती ब आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 62, संख्या व विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी कोणती? या ठिकाणी 560 या ठिकाणी 500 अधिक 6 अधिक 0 ही अयोग्य जोडी आहे.
प्रश्न क्रमांक 63. 10 किलोग्रॅम गुळाच्या ढेपेतून 4 किलोग्रॅम गूळ लापशी तयार करण्यासाठी वापरला तर किती ग्रॅम गूळ शिल्लक राहिला? 10 किलोमधून 4 किलो गूळ राहिल्यास 6 किलो गूळ उरतो. 6 किलो गूळ म्हणजे 6000 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 64. 303 गुणिले 0 बरोबर किती? तर गुणाकाराचा गुणधर्म आहे. कोणत्याही संख्येस शून्याने गुणले असता उत्तर शून्यच येते. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणत्या आकृतीचा अर्धा भाग छायांकित केलेला आहे? तर या ठिकाणी आकृती अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66. रोहनजवळ 400 रुपये होते. त्याने 20 रुपयांचा पेन, 245 रुपयांच्या वह्या व 125 रुपयांचे पुस्तक खरेदी केले. तर रोहनने एकूण किती रुपयांची खरेदी केली? तर 245 अधिक 20 अधिक 125 उत्तर येते 390. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67. 4, 0, 1 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरले तर त्या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या व 3 अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती? या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे 410 आणि लहानात लहान संख्या तयार होणार आहे 104. त्यांची वजाबाकी येणार आहे 306. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी एकूण किती उदाहरणांचे उत्तर योग्य नाही? तर या ठिकाणी ब पर्याय 9×7=36 दिले, ते 63 असायला पाहिजे. 48 भागिले 3 बरोबर 18 येत नाही आणि 684 वजा 59 बरोबर 743 हेही चुकीचंच आहे. म्हणजे एकूण 3 उदाहरणे चुकीची आहेत या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69. 2 रुपये 50 पैसे बरोबर किती पैसे? तर 2 रुपये 50 पैसे म्हणजे 250 पैसे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 70. 4/7 अधिक 3/7 बरोबर किती? याचं उत्तर येणार आहे 7/7 म्हणजेच 1. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी किती विषम संख्या आहेत? तर या ठिकाणी 541, 803, 675, 493 आणि 129 या एकूण 5 विषम संख्या येणार आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72. दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर या ठिकाणी 83 आणि 89 या 2 मूळ संख्या आहेत. याचं उत्तर आहे 172. प्रश्न क्रमांक 73. खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या गणितीय क्रियेचे शाब्दिक उदाहरण तयार करा व योग्य पर्याय निवडा. शेखरजवळ 200 रुपये, रेहानाजवळ 110 रुपये, पीटरजवळ 150 रुपये. तर या ठिकाणी निकष दिलेला आहे. बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया त्या उदाहरणांमध्ये झाली पाहिजे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पीटरजवळ शेखरपेक्षा किती रुपये कमी आहेत? म्हणजे या ठिकाणी पीटरजवळ 150 रुपये आहेत आणि शेखरजवळ 200 रुपये आहेत. म्हणजे आपल्याला 200 वजा 150 करावे लागतील. म्हणजे उत्तर 50 येणार आहे. म्हणजे इथं वजाबाकीची क्रिया करावी लागेल. त्यासाठी प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी तयार करावे लागेल. प्रश्न क्रमांक 74. 2.5 लिटर बरोबर किती मिलीलिटर? तर 2.5 लिटर म्हणजे 2500 मिलीलिटर. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? तर याचं उत्तर राहील 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच असते. या ठिकाणी मी उदाहरण घेऊन दाखवलेलं आहे 4 वजा 2. याचं उत्तर 2 आलेलं आहे. 2 ही समसंख्या आहे. म्हणजेच 2 समसंख्यांची वजाबाकी ही समसंख्याच असते. हे विधान योग्य आहे. थँक्यू.